नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेणे सर्वार्थ पाविजे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अहोरात्र म्हणजे दिवस रात्र सतत जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते. स्वामींच्या नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही. कोणतीही जात, धर्म, स्त्री, पुरुष, मुलं, मुली या मंत्राचा जप करू शकतात. जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल, तुम्ही अशिक्षित असाल, तर अशा वेळेलाही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दिवस रात्र जप करत राहावा. नामस्मरणाचे असंख्य अगणित फायदे आहेत. आपले एखादे काम व्हावे किंवा आपली एखादी इच्छापूर्ती व्हावी यासाठी फक्त नामजप करू नका. स्वामींनी सुद्धा कित्येक वेळा नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेले आहे. सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे कोणत्याही अडचणींवर मात करता येते. आपल्या प्रारब्धाचे भोग कमी करता येतात, त्याची तीव्रता कमी करता येते. म्हणूनच स्वामींचा अखंड कृपा आशीर्वाद लाभावा, आपल्याला त्यांच्या चरणी स्थान मिळावे यासाठी सतत नामस्मरण करत राहावे. तर चला बघूया की नामस्मरण केल्याने काय काय फायदे होतात. आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी. यामुळे आपला दिवस उत्तम जातो. दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात. श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक आणि शुद्ध होतात. आपली बुद्धी विचलित होत नाही. वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो. मनामध्ये वाईट विचार येत नाहीत. आपले आरोग्य चांगले राहते. आरोग्याच्या तक्रारी, जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते. घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्यामुळे घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो. आपली विचारशक्ती वाढते. त्यामुळे कोणतेही काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. नामजपामुळे भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो. बाहेरील बाधा, भूत, पिशाच, करणी किंवा कोणताही जादूटोणा असे कोणतेही अघोरी वाईट प्रकार यांपासून आपले संरक्षण होते. ज्या व्यक्तींना सतत राग येतो त्यांनी तर हा मंत्र सतत जपावा. नामस्मरण करत राहिल्यामुळे आपला राग कमी होतो आणि राग आलाच तर तो पटकन निवळतो. त्यामुळे आपल्याला मनःशांती लाभते. स्वामींचे सतत नामस्मरण करत राहिल्याने आपल्याभोवती एक संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे कोणतीही विषबाधा आपल्याला होत नाही. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सतत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. नामजप केल्यामुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल होतो. आपण सुखी आणि समाधानी होऊ लागतो. तशी भावना मनामध्ये निर्माण होते. आपल्याकडून अति हाव होत नाही. आपले धैर्य वाढल्याने मनातील चिंता, ताण कमी होतो. मनाची चंचलता कमी होते. मन एकाग्र होऊ लागते. उतावळेपणा कमी होतो. मनाची शक्ती वाढते. हाती घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळते. एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक, चोरी, लबाडी यांपासून आपले संरक्षण होते. लहानपणापासूनच मुलांनासुद्धा या नामजपाची सवय लावावी. याने मुलांवर चांगले संस्कार होतात. त्यांची बुद्धिमत्ता वाढते. मुलांचेही आरोग्य चांगले राहते. त्यांचे शिक्षण चांगले होते. वाईट संगतीपासून आपली मुलेही लांब राहतात. ज्या व्यक्तींना आपले व्यसन सोडवायचे आहे त्यांनी स्वामींना साकडे घालून नामस्मरण करावे. याने आपले व्यसन हळूहळू कमी होते आणि सुटतेही. जीवन शुद्ध आणि सात्विक होते. त्यामुळे ज्यांना आपले व्यसन सोडवायचे आहे त्यांनी डॉक्टरांच्या ट्रीटमेंटबरोबरच नामस्मरणही करत राहावे. घरातील एखादी व्यक्ती हरवली असेल किंवा रागाने निघून गेली असेल तर या मंत्राच्या जपाने तिचा शोध लावण्यास मदत होते. घरामध्ये सतत कटकटी, वादविवाद, भांडणे होत असल्यास नित्य जपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते. जर तुमच्यावर कर्ज झाले असेल तर अशा वेळेला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत. नित्य जपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोडही मिळाल्यामुळे कर्जमुक्ती लवकर होते. सतत नामजप करत राहिल्याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते. घरामध्ये स्वामींचा वास राहतो. सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होतो. आपले स्वभाव दोष कमी होतात. अहंकारी वृत्ती, मीपणा, खोटारडेपणा, लोभीपणा, रागीट स्वभाव, निर्दयता असे दुर्गुण कमी होऊ लागतात. आपली वृत्ती परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची दयाळू होते. सतत नामजप करत राहिल्यामुळे अशी व्यक्ती सुखी समाधानी होते आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला निरोगी दीर्घायुष्य लाभते. नामजप केल्यामुळे वाचा शुद्धी होते. बोलण्यामध्ये काही दोष असेल तर ते कमी होतात. आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो. संततीप्राप्ती, अपत्यप्राप्तीमध्ये काही अडथळे असल्यास संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. जर घरामध्ये आईवडिलांचे मुलांबरोबर पटत नसेल, सतत वादविवाद होत असेल तर अशा अडचणींमधून मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढीस लागतो. सतत नामजप करत राहिल्याने स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या धंदा, व्यवसाय, शिक्षण, नोकरीमध्ये प्रगती होते. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते आणि व्यवसायामध्ये वृद्धी होते.
कोर्ट कचेरी, स्थावर मालमत्ता यांसारखी कामे होत नसेल किंवा काही त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतात. रात्री जर झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे. सतत नामस्मरण करत राहिल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते, प्रारब्ध शुद्धी होऊ लागते, त्यामुळे हातून चांगले कर्म होऊ लागतात. जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात. दैनंदिन जीवनामध्ये रोज काही चुकांमुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात. या दोषांमुळे जे पाप लागते त्याच्यापासून मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते. एखाद्याच्या विवाह जोडण्यामध्ये अडथळे येत असेल किंवा जोडलेले लग्न सारखे मोडत असेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास असेल तर स्वामींना सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी. याने हे दोष दूर होतात. पितृदोषामधून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात. सतत नामजप केल्याने सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते. आपली सेवा उपासना वाढू लागते, त्यामध्ये कंटाळा येत नाही. स्वामींच्या नामस्मरणाने गुरुबळ लाभते. ग्रहपीडा, कुंडली दोष असे काही असल्यास ते नष्ट होतात. तर हे काही नामस्मरणाचे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. खरं तर नामस्मरणाचे असंख्य अगणित फायदे आहेत. प्रत्येकाला आपल्या अडचणीच्यानुसार नामस्मरणाचा अनुभव हा नक्कीच आला असेल. नाम घेतले की संकटे येणार नाही, पैशांचा पाऊस पडेल असे काही नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड हे समाधान मिळवण्यासाठी आहे, तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. त्यामुळे प्रत्येकाने अहोरात्र म्हणजे दिवस रात्र सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत स्वामींचे नामस्मरण करत राहावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.